श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, हिंदू नवीन वर्षाची सुरुवात जी आहे तर ती गुढीपाडव्याच्या दिवसाने होत असते आणि तो दिवस म्हणजे गुढीपाडवा। दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जात असतो आणि देशातील अनेक राज्यांमध्ये देखील हा सण मोठ्या थाटामाटात आणि आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो। महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। या दिवसापासूनच चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात होत असते। तर गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक लोक घरोघरी गुढी उभारत असतात। त्याचबरोबर मुख्य प्रवेश दरवाजावरती झेंडूच्या फुलांचं आंब्याच्या पानांचं तोरण देखील लावलं जातं। आपला मुख्य जो मेन दरवाजा आहे तर तो अगदी सुशोभित केला जातो। याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या 9 स्वरूपाची पूजा देखील केली जाते आणि त्यांचा उपवास देखील केला जात असतो। आता चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला आई भगवती देवी दुर्गा देवीची पूजा केल्याने साधकांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होत असतात। यासोबत जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्ती देखील मिळते। भक्तांवरती आई भगवती देवी दुर्गा मातेचा आशीर्वाद प्राप्त होत असतो। त्यांच्या कृपेने साधकांचे सुख आणि सौभाग्य देखील वाढत जातं। काही धार्मिक कथेनुसार आपल्याला असं देखील बघायला मिळत असतं की ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती केली असं आपल्या सनातन धर्मामध्ये उल्लेख देखील केला गेला आहे आणि त्यामुळेच या दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो। चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी ही 29 मार्च रोजी दुपारी 4:27 सुरू होणार असून 30 मार्च रोजी दुपारी 12:49 समाप्त होणार आहे। तर अशा स्थितीत उदय तिथीनुसार आपल्याला 30 मार्च रोजी गुढीपाडव्याचा सण जो आहे तर तो साजरा करायचा आहे। आता या दिवशी तुम्हाला सकाळी तुम्ही गुढीपाडव्याची पूजा करू शकता आणि जर तुम्हाला विजय मुहूर्तामध्ये गुढीपाडव्याची पूजा करायची असेल तर पहाटे तुम्हाला 4 वाजलेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत तुम्ही गुढीपाडव्याची पूजा जी आहे तर ती करू शकता। गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्रयोग तयार होत आहे। या योगामध्ये शुभ कार्य केल्याने आपल्याला यश प्राप्ती मिळते आणि आपली भरभराटी होत जाते। तसेच ब्रह्मदेवाचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। या शुभ मुहूर्तावरती सर्वार्थ सिद्धी योगाचाही योगायोग तयार होत आहे। तर आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार या योगामध्ये जर आपण काही उपाय केले, काही कार्य केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात। त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काही महत्त्वाच्या ज्या चुका आहेत तर त्या टाळायच्या आहेत आणि त्याचबरोबर गुढीपाडव्याची पूजा किंवा गुढीचं दर्शन जे आहे तर ते या 3 स्त्रियांनी चुकूनही करू नये असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे। आपल्याला अन्यथा पश्चाताप करावा लागेल। याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर बघा, गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि सकाळी उठल्यापासून काय करायचं आहे तर कडुनिंबाची पाने खाऊन आपल्याला या दिवसाची सुरुवात जी आहे तर ती करायची आहे। घरावर गुढी उभारून उदबत्ती, धूप, दिवा इत्यादी आपल्याला लावायचं आहे। वातावरण अगदी सुगंधित करायचं आहे आणि सुवासित करायचं असतं। दिवसभर भजन, कीर्तन आणि शुभ कार्य करत आपल्याला आनंदाने हा जो दिवस आहे गुढीपाडव्याचा तर तो दिवस जो आहे तर तो घालवायचा असतो। सर्व जीव आणि प्रकृतीसाठी मंगल कामना करायची असते। ब्राह्मणाची अर्चना करत लोकहितासाठी काही अन्नदान, वस्त्रदान
अन्नदान, निवारदान यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या पद्धतीने दान तुम्ही या दिवशी करू शकता। या दिवशी ब्राह्मणाकडून तुम्हाला नवीन वर्षाचे पंचांग आणि भविष्यफळ जे आहे तर ते ऐकायचं असतं। या दिवसापासूनच दुर्गा सप्तशती किंवा रामायणाचे 9 दिवसीय पाठ आरंभ करावे। आपसातील कडवटपणा मिटून समता भाव स्थापित करण्याचा संकल्प करावा। सौभाग्याची कामना करण्यासाठी हे व्रत अतिउत्तम ठरलं जातं। याने ते वैद्यत्व दोष नष्ट होतात। या व्रताने धार्मिक, राजकारणी, सामाजिक आणि व्यावहारिक सर्व प्रकारचे काम पार पडत असतात। वर्षभर घरामध्ये शांती, सुख, शांती, समृद्धी नांदते आणि ऐश्वर्य देखील आपल्या घरामध्ये हसता खेळता परिवार जो आहे तर तो आपला होत जातो। हे व्रत केल्याने दुःख आणि दारिद्र्याचा नाश होत असतो। त्याचबरोबर धनामध्ये वृद्धी होत असते। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो। या दिवशी घरामध्ये देवघर जे असतं तर ते आपल्याला स्वच्छ व्यवस्थित करून घ्यायचं असतं। दिवसभरामध्ये आपल्या घरामध्ये सूर्यप्रकाश येईल याची आपल्याला काळजी घ्यायची असते। गुढीपाडव्याच्या या खास निमित्ताने घरात सकारात्मक ऊर्जा वाढविण्याकरता देवाला ताजी फुले अर्पण करावी। त्याआधी देवांची तुटलेली फ्रेम, खंडित मूर्ती असेल तर त्या आपल्याला निर्माल्यामध्ये म्हणजे पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहे। देवघरातील स्वस्तिक कलश, ओम चिन्ह लावावं। देवघरातल्या देवांचे जुने वस्त्र बदलून त्यांनाही नवीन वस्त्र परिधान करावं। तुटलेली घंटी काढून टाकावी, नवीन वस्तू ठेवावी। आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी आपल्या घराला नवीन जे कलर आहेत तर ते सुद्धा तुम्ही या वेळेमध्ये देऊ शकता। हे शक्य नसल्यास घरातील तुटलेली फुटलेल्या ज्या काही वस्तू आहे किंवा जुने पुराणे कपडे आहेत तर ते देखील बाहेर काढावी आणि दरवाजावरती शुभतेचं चिन्ह आपल्याला स्वस्तिक म्हणून लावायचं आहे। तुळस खराब झालेली असेल तर नवीन तुळस या दिवशी आवर्जून लावावी आणि तिची काळजी घेऊन तिची पूजा देखील करावी। घरात नेहमी अन्नधान्याचा प्रवाह राहावा म्हणून देवी अन्नपूर्णा देवीला धान्य अर्पित करावं। स्वयंपाकघरात दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवावे। देवीला नवीन धान्य अर्पण करून पक्ष्यांना खाऊ घालावं। याने घराची सुरक्षता वाढते आणि घरामध्ये दमट वातावरणामुळे काही कडधान्य पीठ खराब झाले असल्यास किंवा त्यात कीड पडली असल्यास ते स्वच्छ करावं। स्वयंपाकघरातील अडचणीची वस्तू बाहेर टाकावी। फ्रीजची स्वच्छता करावी। स्वयंपाकघर स्वच्छ राहिल्यास कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहतात। सूर्योदय आणि सूर्यास्ता आधीच आपल्याला घरातील केर काढून घर स्वच्छ करावं। या दिवशी तुमचं घर स्वच्छ राहिल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत जातो। आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी घराच्या स्वच्छतेसाठी तुम्ही जाड मिठाचा म्हणजेच खडे मिठाचा इथे आवर्जून वापर करावा। पाण्यामध्ये थोडंसं खडे मीठ टाकून आपली फरशी किंवा आपलं घर स्वच्छ पुसून घ्यावं। अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण हे गुढीपाडव्याचे जे काही नियम आहेत तर ते आवर्जून पाळायचे आहे। या सर्व गोष्टी तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी करायच्या आहे। आता कोणत्या गोष्टी तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी करायच्या नाहीत तर या दिवशी महिलांनी आणि पुरुषांनी घरामध्ये ब्रह्मचर्याचं पालन हे आवर्जून करायचं आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये चुकूनही वादविवाद, भांडण, तंटे, कलह होणार नाही अशा कोणत्याही पद्धतीचा आपल्याला वापर होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। नवरा बायकोमध्ये भांडण की हे चुकूनही या दिवशी करू नका, कारण सकारात्मक लहरी या दिवशी पृथ्वी तलावरती रोजच्या तुलनेपेक्षा कितीतरी सहस्रपटीने कार्यरत असतात। त्यामुळे त्या लहरींचा फायदा आपल्याला होत असतो। त्यामुळे घरामध्ये जर तुम्ही काही वाईट बोलले तर आपली जी वास्तू असते तर ती आपल्याला तथास्तु म्हणत असते। त्यामुळे ह्या ज्या काही चुका आहेत तर त्या आपल्याला आवर्जून टाळायच्या आहे। घरातील केराची लवकरात लवकर काय ते विल्हेवाट लावावी। घरामध्ये जर काही नकारात्मक शक्ती तुम्हाला जाणवत असेल तर घरामध्ये कापूर आणि लवंग दररोज आवर्जून जाळावा। या सर्व गोष्टी तुम्हाला आवर्जून करायच्या आहेत। यानंतर तुम्हाला गुढीपाडव्याची पूजा जी आहे तर ती करायची आहे। आता गुढीपाडव्याची पूजा करत असताना अनेक नियम आपल्याला पाळायचे असतात। त्यामध्ये या 3 स्त्रिया ज्या आहेत किंवा 3 व्यक्ती ज्या आहेत तर त्यांनी चुकूनही
गुढीपाडव्याची पूजा करू नये। आता कोणत्या स्त्रिया आहेत त्यामध्ये सर्वात पहिली स्त्री म्हणजे ज्या स्त्रीला मासिक धर्म आलेला आहे तर त्या स्त्रीने, ज्या स्त्रीचा पहिला, तिसरा आणि चौथा दिवस असेल अशा स्त्रियांनी चुकूनही गुढीपाडव्याची पूजा करू नका किंवा गुढीचं तुम्ही दुरून दर्शन घेऊ शकता परंतु गुढीला स्पर्श करू नका। त्यांनी या दिवशी चुकूनही घेऊ नये। जर तुम्हाला 5वा दिवस असेल तर तुम्ही गुढीचं पूजन जे आहे तर ते करू शकता, मात्र तुम्ही स्वच्छ असाल, जसं की आता तुम्हाला अंगावरचं जात नसेल तर तुम्ही पूजा करू शकता। त्याचबरोबर पुढचं म्हणजे घरामध्ये सुतक आहे तर त्या घरातील स्त्रियांनी सुद्धा गुढीचं दर्शन घेऊ नये किंवा गुढीची पूजा करू नये किंवा पुरुषांनी सुद्धा गुढीचं दर्शन घेऊ नये आणि गुढीची पूजा देखील या दिवशी त्यांनी करू नये। त्याचबरोबर जे आजारी व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा तब्येतीची काळजी घेऊन त्यानंतरच आपल्याला गुढीचं पूजन जे आहे तर ते करायचं असतं। त्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी कोणाचाही अपमान आपल्याकडनं होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते। घरामध्ये जर काही वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती असतील तर त्या नष्ट करण्यासाठी तुम्हाला काही प्रभावी सेवा उपाय देखील करायचे असतात। त्यामध्ये तुम्ही कनकधारा स्तोत्रम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, श्री सुक्तम पठण नक्कीच आपल्या घरामध्ये करावं। या चुका जर आपल्याकडनं झाल्या तर वाईट दोषांचा सामना जो आहे तर तो आपल्याला करावा लागत असतो आणि ह्या ज्या चुका आहेत तर काय होतं बघा, मग आपल्याकडनं होतात त्यावेळेस आपण म्हणतो की मी खूप सेवा करते, उपाय करते, कष्ट करते, मेहनत करते, परंतु तरीही मला त्याचं फळ जे आहे तर ते मिळत नाही। का मिळत नाही? कारण ह्या ज्या चुका आहेत तर त्या आपल्या हातून होत असतात, त्यामुळेच त्याचं जे काही फळ आहे तर ते आपल्याला मिळत नसतं। या सर्व गोष्टी, या सर्व चुका आपल्याला टाळायच्या आहेत आणि काही गोष्टी करायच्या आहेत। अशा पद्धतीने आपल्याला गुढीचा सण जो आहे तर तो आनंदाने गुढीचा सण जो आहे तर तो साजरा करायचा आहे। गुढीपाडवा हा आपल्या हिंदू धर्मातील अनन्यसाधारण असा महत्त्वाचा दिवस मानला जातो। या दिवशी तुम्ही जितके उपाय, सेवा कराल, तितके नियम पाळाल, त्याचं फळ हे तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल, अनेक पटीने मिळत असतं। तर नक्की तुम्ही या सर्व गोष्टी करा, नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होईल। झालेली सेवा जी आहे तर ती स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ